Hi students, welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. In last lecture we had to be continue about our chemical reactions and equations in which we have to see the different reactions. So last part of the lesson that's left now, it's about the corrosion. Now about the corrosion that we see here on the last page of lesson. So first of all, to understand the corrosion, here is one of the experiment is to be given. That experiment gives us an idea about how the corrosion process takes place. तर ठीक आहे, आपल्याला लास्ट पेजवरचा केमिकल रिॲक्शन इक्वेशनचा पार्ट पाहायचा आहे, ज्यात करोजन पाहायचं आहे. तर करोजनमध्ये एक एक्सपेरिमेंट अगोदर पाहायचा आहे, ज्या एक्सपेरिमेंटवरून आपल्या लक्षात येईल की करोजन प्रोसेस कशा प्रकारे होते. तर त्यासाठी आपल्याला ॲपरेटस दिलेले आहेत. ॲपरेटसमध्ये काय काय दिलेले आहे, साहित्य काय काय आहे. ॲपरेटस 4 टेस्ट ट्यूब आहेत, 4 स्मॉल आयर्न नेल्स आणि रबर कॉर्क आहेत. सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. 4 टेस्ट ट्यूब घ्यायच्यात, 4 लोखंडी खिळे घ्यायचे आहेत आणि रबर कॉर्क घ्यायचा आहे. सो हिअर आफ्टर दॅट वी टेकिंग ॲज द 4 test tubes, 4 small iron nail and rubber cork. Next about the chemicals. आता एक्सपेरिमेंटसाठी लागणारे केमिकल्स काय काय असतील. बघा आता केमिकल्समध्ये काय काय घ्यायचं आहे. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड घ्यायचे आपल्याला. आता हे अनहायड्रस म्हणजे काय. अनहायड्रस मीन्स दॅट डज नॉट कंटेन एनी वॉटर कंटेंट. ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसेल अशा प्रकारचं कॅल्शियम क्लोराईड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड घ्यायचं आहे. दुसरं ऑइल आहे आणि बॉइल्ड वॉटर आहे. तर केमिकल्समध्ये काय काय घेतलेलं आहे. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड, बॉइल्ड ऑइल आणि बॉइल्ड वॉटर. ठीक आहे. आता प्रोसिजर काय काय करणार. आता प्रोसिजरमध्ये 4 टेस्ट ट्यूब ज्या आपण घेतल्यात, प्लेस द 4 टेस्ट ट्यूब्स ऑन स्टँड ॲज अ टेस्ट ट्यूब स्टँड. 4 टेस्ट ट्यूब आपल्याला टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवायच्यात. त्यानंतर टेक सम बॉइल्ड वॉटर इन 1 टेस्ट ट्यूब अँड पुट अँड ऑइल लेअर ऑन इट. तर 4 टेस्ट ट्यूब तुम्हाला पुस्तकात पाहायला मिळतील. 4ही टेस्ट ट्यूबचं निरीक्षण करायचं आहे. चारही टेस्ट ट्यूबमध्ये काय काय घेतलं त्याचं केअरफुली ऑब्झर्वेशन करायचे. तर पहिली जी टेस्ट ट्यूब आहे त्या पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये उकळलेलं पाणी घेतले आणि त्या उकळलेल्या पाण्यावर तेल टाकलेले. दॅट्स मीन्स वी हॅव टू टेक द बॉइल्ड वॉटर इन 1 टेस्ट ट्यूब अँड ऑन दॅट बॉइल्ड वॉटर वी हॅव टू टेक द ऑइल ॲज अ लेअर ओव्हर टू इट. त्याच्यावर एक लेअर ऑइलचा दिलेला आहे. म्हणजेच अगोदर पाणी आहे आणि पाण्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे, पण पाणी कसलं आहे तर बॉइल्ड वॉटर आहे. देन आफ्टर टेक सम सॉल्ट. काय घ्यायचं दुसरं. आता टेक सम सॉल्ट वॉटर इन द सेकंड टेस्ट ट्यूब. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्येही वॉटर घ्यायचे, पण कसलं वॉटर असेल दॅट्स कंटेनिंग द सॉल्ट. म्हणजे थोडक्यात सॉल्ट सोल्युशन आपल्या सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. देन आफ्टर जस्ट टेकिंग द salty water or the salt solution in the second test tube, then let there be only air in the third test tube. तर तिसरी टेस्ट ट्यूब रिकामी आपल्यासाठी रिकामी आहे, पण ॲक्च्युअली त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे. सो जस्ट इन दॅट टेस्ट ट्यूब वी हॅव टू टेक द air that's we see here. Only the air is to be present in that third test tube. आता तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये काय असेल, फक्त हवा आहे. म्हणजेच तिसरी जी टेस्ट ट्यूब असेल आपली त्या टेस्ट ट्यूबमध्ये एअर आहे. आणि लास्ट 4 टेस्ट ट्यूब जी असेल, इन द लास्ट 4 टेस्ट ट्यूब दॅट्स वी हॅव टू टेक द अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. तर ठीक आहे. तर समोर 4 टेस्ट ट्यूब आहेत. 4ही टेस्ट ट्यूबमध्ये प्रत्येकी काय काय घेतले तर परत बघू. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॉइल्ड वॉटर, थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट सोल्युशन घेतलं आहे. थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये फक्त एअर आहे. आणि फोर्थ टेस्ट ट्यूबमध्ये एअर
अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड, म्हणजे फक्त अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे आणि त्यात थोडीशी हवा असेल. रिकामी टेस्ट ट्यूब आहे, पण त्या रिकाम्या टेस्ट ट्यूबमध्ये काय कॅल्शियम क्लोराईड, पण कसलं कॅल्शियम क्लोराईड आहे, दॅट इज अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड that we take. Now after this we have to see what happens in that 4 test tube one by one. आता आपल्याला त्या 4ही टेस्ट ट्यूबचं आपलं निरीक्षण करायचं की त्या प्रत्येकी 4ही टेस्ट ट्यूबमध्ये काय काय झालं असेल. सो ॲज यू हॅव टू ऑब्झर्व आफ्टर फ्यू डेज इन दॅट टेस्ट ट्यूब what did you find, which test tube had the nails as before. पण ठीक आहे, 4ही टेस्ट ट्यूबमध्ये काय काय घेतलं हे कळालं आहे. त्याचबरोबर 4ही टेस्ट ट्यूबमध्ये आपलं एक एक खिळा टाकायचा आहे. सो इन 4 टेस्ट ट्यूब यू हॅव टू प्लेस 1 आयर्न नेल अँड देन लेट इट बी ॲज इट इज. काही दिवस त्या 4ही टेस्ट ट्यूब जशाच तशा ठेवायच्यात आणि काही दिवसानंतर निरीक्षण करायचं आहे. What did you find? Which test tube had the nails as before? Both water and air. आता ठीक आहे, आता विचार करू आपण 4 टेस्ट ट्यूबमध्ये काय काय झालं असेल. तर 4ही टेस्ट ट्यूबमध्ये जे काय झालं असेल ते आपल्याला आता एक्सप्लेन करायचे. तर बघा आता आपला एक्सपेरिमेंट ॲपरेटस पाहिले, केमिकल्स पाहिले, प्रोसिजर पाहिली. काही दिवसानंतर त्या 4ही टेस्ट ट्यूबमध्ये असणाऱ्या खिळ्यांचं निरीक्षण आपण करणार. आता खिळ्यांचं जेव्हा आपण निरीक्षण करणार त्या लक्षात काय आलं असेल बघा आता. So first we have to remember that both water and air, बघा काही टेस्ट ट्यूबमध्ये हवा आहे तर काहीमध्ये पाणी आहे आणि ते दोन्ही घटक, कोणते दोन घटक, हवा आणि पाणी, both water and air are necessary for rusting. कोणतीही लोखंडाची वस्तू ज्यावेळी गंजते ती वस्तू गंजण्यासाठी काय काय आवश्यक असतील घटक, तर ते असतील एअर आणि वॉटर. सो फॉर द रस्टिंग ऑफ आयर्न बोथ दॅट थिंग्स रिमेंबर विच आर इम्पॉर्टंट, दॅट इज द वॉटर अँड एअर. सो द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ सॉल्ट आल्सो. बघा एक एक गोष्ट लक्षात राहू द्या, हवा आणि पाणी ह्यांच्यामुळे रस्टिंग होते. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ही जी रस्टिंगची किंवा गंजण्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट कधी होते, ज्यावेळी त्या ठिकाणी सॉल्ट प्रेझेंट आहे. मीन्स विथ द जस्ट बिकॉज ऑफ द सॉल्ट द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली, फास्ट होते रस्टिंगची प्रोसेस. देन हिअर one of the question for you asked again, have you seen the effect of redox reaction in युअर एव्हरीडे लाईफ. तुम्ही आणखी कुठे एखादा इफेक्ट पाहिला आहे का रेडॉक्स रिॲक्शनचा. आता रेडॉक्स रिॲक्शन काय होती आठवते आहे, काय होती, ज्या ठिकाणी रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली घडते. मीन्स व्हेनेवर देर इज अ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, दॅट्स रिॲक्शन इज कॉल्ड एज रेडॉक्स रिॲक्शन. हिअर इज वन ऑफ द क्वेश्चन फॉर यू, इज इट ॲज यू हॅव टू एक्सपिरियन्स एनी रेडॉक्स रिॲक्शन इन युअर एव्हरीडे लाईफ. सो अबाउट दॅट द न्यू व्हेकल्स लुक शायनी. आता जे आपण जनरली आपण आजूबाजूला आपण ऑब्झर्व करतो त्यात आपल्याला वारंवार दिसणारी, आढळणारी, अनुभवलेली गोष्ट कोणती आहे की नवीन जी वाहनं असतात, दॅट इज द न्यू व्हेकल्स लुक शायनी. नवीन व्हेकल जोपर्यंत आहे, नवीन वाहनं, मग ते 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर्स असतील, हे सगळे चमकतात. कधी, जोपर्यंत ते नवीन आहेत. बट अपोजिट टू इट द ओल्ड व्हेकल्स लुक डल. पण त्याच्या विरुद्ध काय होते, जे जुनी वाहनं झाली असतात ती भंगार झाली असतात, खराब झाली असतात. दॅट्स वाय दे लुकिंग डल, खराब दिसतात. अँड अ सर्टन टाईप ऑफ रॅडिश कलर लेअर कलेक्ट्स ऑन देअर मेटॅलिक सरफेस. तर ते डल का होतात, ते खराब का दिसतात, त्याच्या मागचं कारण काय, ते त्या जुन्या झालेल्या वाहनांवर आपल्याला काय दिसतो, एक लालसर रंगाचा थर जमा झालेला दिसतो. त्या मेटॅलिक जे धातूचा जो भाग असतो गाड्यांचा, त्यावर एक आपल्याला लालसर रंगाचा थर जमा झालेला दिसतो. आणि तो जो लालसर रंगाचा थर असेल तो म्हणजे काय, रस्ट. ॲक्च्युली रस्ट म्हणजे काय असेल, गंज. रस्ट म्हणजे काय असेल, गंज. आणि तो जो गंज आहे तो गंज त्या वाहनांवर आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्यामुळं ती वाहनं आपल्याला कशी दिसतात, डल दिसतात. सो जस्ट हिअर रिमेंबर about that the
vehicles looking dull. It's because of the rusting process takes place over to it, and that's rusting process, it's nothing but the reaction. But how that reaction takes place we have to see now. आता ते जे रस्टिंग झालेलं आहे ते रस्टिंग कशा प्रकारचं असेल ते आपल्याला पाहायचं आहे. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू रिमेंबर दॅट द रस्टिंग प्रोसेस व्हेन टेक्स प्लेस, that's rusting, it takes place due to the reaction between that metal and the oxygen present in air. So what is that formula of the rusting is? आता रस्टिंगचा फॉर्म्युला काय असेल? सो हिअर इज द फॉर्म्युला फॉर द रस्ट. तर डेफिनेशन काय सांगितली रस्टची? अ सर्टन टाइप ऑफ radish colored which is to be formed, that's a certain type of radish colored surface which is formed on a metallic surface, it is called as rust. तो जो रस्ट झालेला असेल त्याचा फॉर्म्युला आपण काय लिहिणार? दॅट्स फॉर्म्युला इज Fe2O3.XH2O. काय असेल फॉर्म्युला? Fe2O3.XH2O अँड दॅट्स रस्टिंग व्हेन टेक्स प्लेस. आता ही जी रस्टिंग झालं असेल तर ते रस्टिंग का झालं, कशा प्रकारे झालं त्याचं आपल्याला निरीक्षण करायचे, ते एक्सप्लेन करायचे. सो द रस्ट ऑन आयर्न डज नॉट फॉर्म अ सिम्पल रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयर्न सरफेस. ही एक साधी सिम्पल प्रक्रिया किंवा प्रोसेस नाही. रस्टिंग होते ठीक आहे, ते आपल्याला दिसतंय, पण ॲक्च्युली ती एक सिम्पल प्रक्रिया नाही, सिम्पल प्रोसेस नाही. मग ती कशी असेल? सो जस्ट दॅट्स रस्ट इज फॉर्म बाय द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. मग कसली रिॲक्शन आहे, कसली प्रक्रिया आहे? इट्स अ इलेक्ट्रोकेमिकल, विद्युत रासायनिक प्रक्रिया आहे. लोखंडाचं गंजणं जे आहे, जुने वाहनं जी खराब दिसतात त्यांच्यावर चढला जो लालसर थर जो असतो, तो जो थर आहे तो एक प्रकारचा रस्ट आहे. आणि तो जो रस्ट आहे ती एक कसली प्रोसेस असेल? इट इज द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. आता इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन काय असेल तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय द रस्ट. आता रस्टिंग आपल्याला पाहिलं काय होतं. रस्ट म्हणजे इट इज अ रॅडिश कलर्ड लेअर विच इज फॉर्म ऑन अन आयर्न सरफेस is called as rust. What is its formula? Its formula is Fe2O3.XH2O. आता परत आपला जो एक्सपेरिमेंटचा पार्ट थोडासा शिल्लक राहिला होता त्याच्याबद्दल अगोदर पाहू. तर त्यात आपण काय काय सांगितलं एक्सपेरिमेंटबद्दल की 4 टेस्ट ट्यूब होत्या. 4ही टेस्ट ट्यूबमध्ये आपण 4 नेल्स टाकलेले होते. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये ऑइल लेअर आणि बॉईल वॉटर होतं. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट सोल्युशन होतं. तिसऱ्यामध्ये फक्त एअर होती. चौथ्यामध्ये एअर आणि अनहायड्रेस कॅल्शियम क्लोराईड होतं. तर काय काय इफेक्ट झाला? ठीक आहे, आपल्याला कोणती गोष्ट कळाली? रस्टिंगसाठी काय काय आवश्यक आहे? एअर आवश्यक आहे, वॉटर आवश्यक आहे, सॉल्टमुळे त्याची प्रोसेस अधिक फास्ट होते. बट हिअर वी हॅव टू रिमेंबर ॲज आवर कन्क्ल्युजन ऑफ दॅट एक्सपेरिमेंट, रस्टिंग टेक्स प्लेस रॅपिड इन द सॉल्ट सोल्युशन. इन विच टेस्ट ट्यूब नाव? इन द सेकंड टेस्ट ट्यूब. आता जर आपल्याला माहिती की रॅपिड प्रोसेस रस्टिंगची होते जर सॉल्ट प्रेझेंट असेल तर, म्हणजेच कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये रस्टिंग हे फास्ट झालं असेल तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये रस्टिंग फास्ट असेल. ज्या टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट सोल्युशन होतं तर कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट सोल्युशन होतं? बघ, सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये. म्हणजे रस्टिंग आपलं फर्स्ट कन्क्ल्युजन काय असेल एक्सपेरिमेंटचं ऑब्झर्वेशन आपलं काय असेल? रस्टिंग टेक्स प्लेस रॅपिडली इन द सॉल्ट सोल्युशन इन टेस्ट ट्यूब सेकंड. आता आणखीन द स्लाइड चेंज वॉज ऑब्झर्वड ओनली हिअर इन द थर्ड टेस्ट ट्यूब. The slight change that was observed in the test tube third that's containing air. थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये? ज्या टेस्ट ट्यूबमध्ये फक्त हवा होती. सो द स्लाइट चेंज वॉज ऑब्झर्वड इन ओनली इयर इन द थर्ड टेस्ट ट्यूब. देन at the same time the slight change also observed in the first test tube. In the first test tube what is present? In the first test tube there is a boiled water
plus oil is to be present. That's oil form a layer on that water, and in that test tube also reaction takes place, but it's a very slight change in that iron nail that we see in the first test tube. But the last test tube that's containing the anhydrous calcium chloride and the air, in that test tube the nail which is to be present, it remains as it is. That means there is no any change in that fourth test tube takes place. तर एक्सपेरिमेंटचं निष्कर्ष शेवटी कळाला. काय होता? रस्टिंग प्रोसेस फास्ट झाली सॉल्ट सोल्युशनमध्ये. स्लाइड चेंजेस पाहायला मिळाले आपल्याला एअर असणाऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आणि बॉईल वॉटर आणि ऑइल असणाऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये. पण कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या नेलवर इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही, तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये ज्यामध्ये होतं कॅल्शियम क्लोराईड, पण ते कसलं होतं? अनहायड्रस होतं. तर त्या अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडनं काय केलं? त्या टेस्ट ट्यूबमध्ये जेवढी काय एअर होती ती ॲब्सॉर्ब केली. जी एअर त्या नेलवर इफेक्ट करणार होती ती एअर कुणी ॲब्सॉर्ब केली? त्या एअरमधला असणारा ऑक्सिजन कुणी ॲब्सॉर्ब केला? मॉइश्चर कुणी ॲब्सॉर्ब केलं? तर त्या अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडनं. आणि ज्यामुळं त्या टेस्ट ट्यूबमध्ये कुठलीही रिॲक्शन पाहायला मिळाली नाही. म्हणजेच नेल जशाच तसा कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये राहिला? तर चौथ्या टेस्ट ट्यूबमध्ये राहिला. अशा प्रकारचा आपल्याला एक्सपेरिमेंट असेल. तर हा एक्सपेरिमेंट जो आहे तो तुम्हाला काही वेळा MCQ पार्टमध्ये विचारला जाईल की कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला इफेक्ट जास्त फास्ट रिॲक्शन पाहायला मिळाली किंवा कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये नेलवर इफेक्ट झाला नाही. तर कमीत कमी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की ज्या टेस्ट ट्यूबमध्ये एअर आणि अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड होता त्यामध्ये कुठलाही इफेक्ट त्या नेलवर झाला नाही, फास्ट प्रोसेस झाली त्या टेस्ट ट्यूबमध्ये ज्या टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट सोल्युशन होतं. आणि ऑइल लेअर आणि बॉईल वॉटर असणाऱ्या किंवा एअर असणाऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये नेलवर इफेक्ट झाला, पण तो स्लाईड झाला होता. ठीक आहे. तर आता ही रस्टिंग प्रोसेस आपल्याला शिकायची. डेफिनेशन आपल्याला कळाली आहे. काय होती डेफिनेशन? डेफिनेशनमध्ये आपण सांगितलं की एक लालसर रंगाचा थर लोखंडी वस्तूवर जमा होणं तो म्हणजे रस्ट. त्याचा फॉर्म्युला काय? Fe2O3.XH2O. आता ही जी रस्टची प्रोसेस आहे ही सिंपल प्रोसेस नाही आहे. मग ती कसली प्रोसेस आहे? ही इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. मग ती इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस असेल मग त्या ठिकाणी आपल्याला ॲनोड आणि कॅथोड असतात हे माहिती आहे. कारण आपण आतापर्यंत जेवढ्या काही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स पाहिल्या त्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्समध्ये इलेक्ट्रोड्स असतात. एक इलेक्ट्रोड कॅथोडचं काम करतो, एक इलेक्ट्रोड ॲनोडचं काम करतो. कॅथोड म्हणजेच निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि ॲनोड म्हणजे कोणता? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. आता या ठिकाणी आपल्याला तेच एक्सप्लेनेशन करायचे. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन एक्सप्लेन करायची. कशाची? ज्यावेळी लोखंड गंजते त्या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होते. मग ती जी इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन असेल ती एक्सप्लेन करायची आपल्याला एका विशिष्ट अशा प्रोसेसद्वारे ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोड्स पाहिजेत कॅथोड आणि ॲनोड. मग इथं कोण कोण काम करणार कॅथोडचं आणि कोण करणार ॲनोडचं काम? तर ठीक आहे. तर डिफरंट रिजन्स ऑन द सरफेस ऑफ आयर्न बिकम्स ॲनोड अँड कॅथोड. लोखंडाचाच भाग तो. आपल्याला एक्झरसाइजमध्ये पेज नंबर 45वर एक लास्ट 5th क्वेश्चन दिलेला आहे. त्या लास्ट 5th क्वेश्चनमध्ये आपल्याला एक फिगर दाखवलेली आहे. तर बघा तो क्वेश्चन, लास्ट 5th क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन एक्सप्लेनेशन. तर ऑब्झर्व करा या ठिकाणी. मग तर त्या फिगरमध्ये तुम्हाला कॅथोड आणि ॲनोड दोन्ही दिसत आहेत. पण ॲक्च्युली तो जो कॅथोड आणि ॲनोडचा जो भाग आहे तो ॲक्च्युली लोखंडाचाच आहे. म्हणजे लोखंडाचा काही भाग कॅथोडचं काम करेल तर काही भाग ॲनोडचं काम करेल. आता कॅथोडमध्ये काय रिॲक्शन होईल आणि ॲनोडवर काय रिॲक्शन होईल हे आपल्याला पाहायचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्याबद्दल लक्षात ठेवायची, आत्ताच्या झालेल्या 2020मध्ये जी एक्झाम झाली त्यामध्ये याच्यावर प्रश्न विचारला होता. तर तो जो प्रश्न आहे तो ह्याच फिगरवर बेस्ड होता. तर थोडक्यात तर आपल्याला ते रिॲक्शन पाहिजे रस्टिंगची. मग आता हे रस्टिंग कशा प्रकारे झालेलं असेल म्हणजे आपल्याला प्रोसेस कोणती शिकायची आहे? आपल्याला शिकायची आहे इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन.
तर या ठिकाणी काही स्टेप्स लक्षात ठेवा. बघा आता फर्स्ट रिॲक्शनमध्ये पहिल्या स्टेपमध्ये काय सांगितलं आहे, एक तर बेसिक इमॅजिन करायचं की आपल्यासमोर लोखंडाची वस्तू जी की गंजू लागलेली, खराब होऊ लागलेली, तर त्या लोखंडाच्या वस्तूचा काही भाग कॅथोडचं काम करतो तर काही भाग ॲनोडचं काम करतो. आता कसा करतो बघा, आता ऑक्सिडाइज होतो कोण आणि ॲनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे. बघा आता फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे रस्टिंगचा, काय Fe2O3.XH2O. आता बघा मग वस्तू कोणती आहे, लोखंडाची. मग त्या लोखंडाच्या वस्तूवर कॅथोड आणि ॲनोडची रिॲक्शन कशी असेल. Fe इज ऑक्सिडाइज्ड टू Fe2+ इन द ॲनोड रिजन. मग ॲनोड रिजनवर जी रिॲक्शन झाली त्या रिॲक्शनमध्ये काय काय झालं, Fe इज ऑक्सिडाइज्ड म्हणजे फेरस हा ऑक्सिडाइज झाला. ऑक्सिडेशनची डेफिनेशन्स आपण 3 पाहिल्या होत्या, लक्षात आहेत कोणकोणत्या. ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन, हायड्रोजनचा लॉस आणि एक नवीन डेफिनेशन आपण पाहिली होती, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. व्हेन देअर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस इट्स ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन. मग आता इथं बघा काय सांगितलंय, Fe इज ऑक्सिडाइज्ड टू Fe2+ आयन्स. आता Feचे Fe2+ आयन्स तयार होत असतील त्या ठिकाणी लॉस कोणाचा होतो, इलेक्ट्रॉनचा. आणि इलेक्ट्रॉनचा लॉस झाला की त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जास्त होतो. मग पहिली स्टेप लक्षात ठेवायची, ऑक्सिडेशन झालेली. मग ॲनोड रिजनवर झालं असेल ऑक्सिडेशन, तर कशा प्रकारे झालं ऑक्सिडेशन. मग Fe इज ऑक्सिडाइज्ड टू Fe2+ आयन्स इन द ॲनोड रिजन. आणि रिॲक्शन बघा, Fe जो की सॉलिड स्टेटमधला आहे दॅट्स ऑक्सिडाइज टू Fe2+ आयन्स बट इट फॉर्म्स अ स्टेट दॅट इज ॲक्वियस. ॲक्वियस मीन्स वॉट, देट इज प्रेझेन्स ऑफ वॉटर कंटेंट. त्या ठिकाणी काही प्रमाण कशाचं असेल, पाण्याचं असेल. आणि त्यातून इलेक्ट्रॉनचा किती लॉस झाला, किती इलेक्ट्रॉन बाहेर पडले Fe मधून, दॅट इज अ 2 इलेक्ट्रॉन ॲज अ 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले आहेत, देअर आर द 2 इलेक्ट्रॉन्स लॉस्ट फ्रॉम Fe, दॅट्स इट फॉर्म हाऊ मेनी आयन्स, दॅट इज अ Fe2+ आयन्स. सो हिअर in the second step what happens, O2 is reduced. बघा इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही होते, म्हणजे ही थोडक्यात आपल्या डेली लाईफमध्ये आपण एक्सपिरियन्स केलेली एक रेडॉक्स रिॲक्शन असेल. तर काय झालं या ठिकाणी, मग हिअर इज अगेन O2 इज रिड्युस्ड. O2चं काय होईल आता, रिडक्शन होईल. कसं होईल रिडक्शन आता, O2 इज रिड्युस्ड टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रिजन. भाग तर तो लोखंडाचाच, त्याचा काही भाग कॅथोडचं काम करतो तर काही भाग ॲनोडचं काम करतो. ॲनोडवर काय झालं, Feचं ऑक्सिडेशन झालं, Fe2+ आयन्स तयार झाले, तर त्यातून इलेक्ट्रॉन किती बाहेर पडले, 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले होते. ठीक आहे, आता रिड्यूस कोण झाला. आता रिडक्शनचे परत आपले 3 डेफिनेशन्स माहिती आहेत. कोणत्या डेफिनेशन्स माहिती आहेत रिडक्शनच्या, लॉस ऑफ ऑक्सिजन, कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन और गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आठवतंय, इलेक्ट्रॉन्स गेन केले तरी सुद्धा काय होतात, इलेक्ट्रॉन्स मिळवले तरी त्या ठिकाणी कोणती रिॲक्शन होते, रिडक्शन. तर या ठिकाणी O2 इज रिड्युस्ड टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रिजन. कॅथोड रिजनवर काय झालेलं, मग रिडक्शन रिॲक्शन झाली आणि O2 ऑक्सिजन मॉलिक्यूलचं रिडक्शन झालं. ऑक्सिजन मॉलिक्यूलचं रिडक्शन झालं, O2 प्लस 4 हायड्रोजन. कारण त्या ठिकाणी तयार काय होणार आहे, O2चं रिडक्शन होऊन वॉटर मॉलिक्यूल तयार होणार आहे. अँड देअर इज हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर गेन्ड, दॅट इज अ 4 इलेक्ट्रॉन. अँड दॅट्स O2 इज रिड्युस्ड टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. O2चं रिडक्शन झालं, 4 इलेक्ट्रॉन्स ॲड झाले आणि त्याच्यापासून कोणता मॉलिक्यूल तयार झाला, वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. तर 2 स्टेप या ठिकाणी लक्षात ठेवायच्या, ऑक्सिडेशन ऑफ Fe, कसं Fe टू Fe2+. दुसरी स्टेप लक्षात ठेवायची, O2 इज रिड्युस्ड फॉर्म वॉटर इन कॅथोड रिजन. O2चं रिडक्शन झालं आणि कॅथोड रिजनवर तयार काय झाला, वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. देन नेक्स्ट आफ्टर धिस दॅट्स वी रिमेंबर,
when Fe2 plus ions migrate. आता मायग्रेशन म्हणजे काय? मायग्रेशन म्हणजे स्थलांतर करणार. कोणते आयन्स तयार झालेत ॲनोडवर? Fe2 प्लस. ते करणार मायग्रेट. Fe2 प्लस आयन्स मायग्रेट फ्रॉम ॲनोड रिजन, दे रिॲक्ट विथ वॉटर. इमॅजिन करायचं, लोखंडाची वस्तू आहे, त्याचा काही भाग ॲनोड काही भाग कॅथोड. ॲनोडवर झालं ऑक्सिडेशन, Fe2 प्लस आयन्स तयार झाले. कॅथोडवर झालं ऑक्सिजनचं रिडक्शन आणि वॉटर मॉलिक्यूल तयार झालं. आता मायग्रेट कोण करायलेत? कोणते आयन्स स्थलांतर करायलेत? Fe2 प्लसचे. Fe2 प्लस आयन्स मायग्रेट अँड दॅट्स मायग्रेशन फॉर्म्स as the Fe2 plus ions migrate from the anode region, they react with water and further get oxidized to form Fe2 plus 3 plus ions. आता इथं ऑक्सिडेशन अगोदरचं झालं होतं, ज्या ऑक्सिडेशनमध्ये आपल्याला काय कळालं? Fe2 प्लस तयार झालेलं. आता त्यानंतर दुसरी स्टेप पाहिली रिडक्शनची. O2चं झालं रिडक्शन, वॉटर मॉलिक्यूल तयार झालं. आता ते जे आपले पहिले Fe2 प्लस आयन्स तयार झाले ते मायग्रेट करू लागले, ते स्थलांतर करू लागलेत. आणि ज्यावेळी त्यांचं मायग्रेशन होत होतं कुठून? फ्रॉम द ॲनोड रिजन, दे रिॲक्ट विथ वॉटर. ज्यावेळी ॲनोड रिजनवर तयार झालेले Fe2 प्लस आयन्स मायग्रेट होत होते, स्थलांतर करत होते, त्यावेळी त्यांची रिॲक्शन वॉटर मॉलिक्यूलसोबत झाली. आणि त्यामुळं आफ्टर द reaction with water of that Fe2 plus ions, they further again get oxidized to form Fe3 plus ions. त्यांचं परत ऑक्सिडेशन होऊन त्यांची दुसऱ्यांदा आणखी ऑक्सिडेशन झालं आणि त्यांची Fe3 प्लस आयन्स तयार झाले. आता म्हणजे Fe3 प्लस आयन्स तयार होणं म्हणजेच Fe2 प्लसमधून आणखीन काय होणं? एक इलेक्ट्रॉनचा लॉस होणं. Fe2 प्लसमधून आणखी एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला आणि आयन्स कोणते तयार झाले? Fe3 प्लस आयन्स. अँड हेन्स अ रॅडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साईड इज फॉर्म्ड फ्रॉम Fe3 प्लस आयन्स. एक लालसर रंगाचा हायड्रेटेड ऑक्साईड म्हणजे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. अ रॅडिश कलर्ड hydrated oxide is formed from the Fe3 plus ions, and that's hydrated oxide which is formed from that Fe3 plus ions, it is called as rust and it collects on that surface. आणि हळूहळू तो हायड्रेटेड जो ऑक्साईड होता तो हळूहळू जमा होऊ लागतो त्या लोखंडाच्या वस्तूवर. म्हणजेच 3 स्टेप या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. पहिली स्टेप कोणती लक्षात ठेवायची? Feचं ऑक्सिडेशन आणि Fe2 प्लस तयार होणं. कोणत्या रिजनला? ॲनोड रिजनला. दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? ऑक्सिजनचं रिडक्शन. कोणत्या रिजनला? कॅथोड रिजनला. आणि तयार काय होणं? वॉटर मॉलिक्यूल तयार होणं. ऑक्सिजनचं रिडक्शन, वॉटर मॉलिक्यूल तयार होणं, ह्या 2 स्टेप झाल्या. तिसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? जे Fe2 प्लस आयन्स तयार झाले होते ते काय करतात? ॲनोड रिजनवरून मायग्रेट करतात आणि मायग्रेशन करताना वॉटरसोबत रिॲक्ट होतात आणि ज्यामुळं परत त्या Fe2 प्लसचं परत एकदा ऑक्सिडेशन होते आणि एक नवीन आयन्स तयार होतात. कोणते? तर ते Fe3 प्लस आयन्स. आणि हे जे Fe3 प्लस आयन्स तयार झाले होते त्या Fe3 प्लस आयन्सपासून एक लालसर रंगाचा हायड्रेटेड ऑक्साईड तयार होतो. अँड दॅट्स हायड्रेटेड ऑक्साईड विच इज फॉर्म्ड फ्रॉम that Fe3 plus ions, it is called as rust and it's collect on the surface of iron. And at last that's the reaction you have to remember, 2 Fe3 plus ions. बघा इथं आपल्याला जवळजवळ 4 रिॲक्शन्स लक्षात ठेवायच्यात. पहिलं ऑक्सिडेशन, दुसरं रिडक्शन, तिसऱ्यांदा मायग्रेशन होतं Fe2 प्लस टू Fe3 प्लस, आणि चौथ्यांदा कोणती गोष्ट लक्षात ठेवायची? ॲट लास्ट that is a formed rust on the iron surface. ती रिॲक्शन कशी असेल? 2 Fe3 प्लस कोणत्या स्टेटमध्ये? ॲक्वेस स्टेटमध्ये, प्लस वॉटर मॉलिक्यूल, जे वॉटर कोणत्या स्टेटमध्ये? लिक्विड स्टेटमध्ये. ह्यांच्या रिॲक्शनमधून तयार काय झालं? एक हायड्रेटेड ऑक्साईड ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय? Fe2O3.H2O विच इज अ सॉलिड स्टेट प्लस हायड्रोजन आयन्स. So here
the reaction is to be completed and the rusting process takes place on that iron, which is nothing but the electrochemical reaction. Due to the again one thing that you have to remember, due to the various components of atmosphere, आता हा वातावरणातले वेगवेगळे घटक, मग हवा असेल, पाणी असेल किंवा टेम्परेचर असेल, ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक्स प्लेस कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज. आता एक तर गोष्ट आपल्याला माहिती आहे, वातावरणाचे वेगवेगळे घटक, हवा, पाणी, तापमान असेल, दाब असेल, जे काही इतर किंवा ह्युमिडिटी असेल, ओलसरपणा असेल, आर्द्रता असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या घटकांचा धातूवर परिणाम होतो. दॅट्स मीन्स ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक्स प्लेस ड्यू टू द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर. वातावरणातल्या वेगवेगळ्या घटकाचा त्या लोखंडाच्या वस्तूवर परिणाम होतो, म्हणजेच त्या लोखंडाचं काय होते किंवा जनरली धातूंचं ऑक्सिडेशन होते. अँड व्हेनेवर the different components of atmosphere due to which the oxidation of metals takes place, ज्यावेळी वातावरणातल्या वेगवेगळ्या घटकांमुळे धातूंचं ऑक्सिडेशन होते and just the results to damage that metals, आणि ज्यामुळे ते मेटल्स काय होतात, डॅमेज होतात, and this is called as corrosion. इथं दोन डेफिनेशन लक्षात ठेवायच्या, एक होती रस्टिंगची आणि दुसरी आता कोरोजनची. तर काय डेफिनेशन होती रस्टिंगची? अ सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर्ड सॉलिड लेअर कलेक्ट्स ऑन द मेटल सरफेस. दिस लेअर इज कॉल्ड एज rust. Its chemical formula is Fe2O3.XH2O. And one more definition about the corrosion. What is meant by the corrosion? Due to the various components of atmosphere, oxidation of metals takes place which damage that metals. It is called as corrosion. And iron rusts and the reddish colored layer which is collected on it, it is the corrosion of that metal, iron. आणि तो जो लालसर रंगाचा थर लोखंडाच्या वस्तूवर जमा होतो, तो लालसर रंगाचा थर म्हणजेच काय, लोखंडाचं किंवा आयर्नचं काय होणं, करोजन होणं, धातूंची झीज होणं, लोखंडाचं गंजणं, लोखंडाची झीज होणं. That is the rusting. And this corrosion is a very serious problem. So why? It's because of, as you have to observe in our surroundings, we see that on a large scale that we use the metals for our various working, various purposes. And just whenever that's iron articles, iron objects may be exposed to the air, they always react with oxygen and form that rusting. So that's rusting when takes place, metals life gets reduced due to the corrosion, and that's corrosion of metals is, or the iron, it is a serious problem for us. And again you have to see that's rusting when takes place, iron just damaged, we can't use it for a longer time. And how that corrosion of iron we have to reduce, it's a detailed study we have to see in our 8th lesson of metallurgy. तर आपल्याला 8th lesson मध्ये ह्या ऑक्सिडेशन बद्दल किंवा लोखंडाच्या गंजण्याबद्दल, लोखंडाचं कोरोजन टाळणे कशा प्रकारे आपण टाळू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. आणखीन एक क्वेश्चन आपल्या ठिकाणी दिलाय, फाइंड आउट how are the blackened silver utensils and patinated brass utensils cleaned. एक सिंपल क्वेश्चन आहे. काळी पडलेली चांदीची भांडी किंवा पॅटिनेटेड किंवा हिरवट झालेली तांब्याची भांडी आपण स्वच्छ कशी करतो? तर कशी करतो? सो जस्ट फॉर दॅट क्लिनिंग वी हॅव टू यूज द डिफरंट मटेरियल्स लाईक दॅट ऑफ द लेमन, tamarind. That's just some of the materials we use for cleaning the brass, copper utensils or maybe the silver utensils. After the rubbing, just the coating on that metal which is to be formed, either maybe the blackened or the greenish colored, it's may be removed, and again that utensils are to be cleaned up.
So here is the end of our the most important part of the lesson about the corrosion. If you have to any problem about the corrosion, कुठलीही corrosion ह्या कन्सेप्ट बद्दलची जी काही अडचण असेल ती तुम्ही कमेंट्समध्ये ग्रुपवर विचारू शकतात, कारण तो अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. अडचण असेल नंतर विचारा. ठीक आहे. सो द लास्ट पार्ट ऑफ द लेसन अ सिम्पल अँड शॉर्ट कन्सेप्ट दॅट्स लेफ्ट इट्स अबाउट द रॅन्सिडिटी. तर शेवटची एक छोटीशी कन्सेप्ट आपल्या लेसनची राहिलेली आहे ती म्हणजे रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजेच त्याला म्हणतात खवटपणा. आता काय असतो हा रॅन्सिडिटी बघा. आता रॅन्सिडिटीचा अर्थ लक्षात राहू द्या. परत खवटपणा, खवटपणा. एखादी वस्तू जर खवट लागत असेल, खराब लागत असेल तर ती रॅन्सिड झाली असते. आता रॅन्सिडिटी काय, कशामुळे होते, त्याचा इफेक्ट काय होतो तो पाहायचा आहे. वेन वी यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग फूडस्टफ्स. बघा आता साधी सिंपल गोष्ट आहे. आपण ज्यावेळी काय करतो, एकदा वापरलेलं तेल आहे, तेच तेल आपण परत वारंवार अन्न शिजवण्यासाठी, अन्न तळण्यासाठी, भाज्या करण्यासाठी वापरतो. वेन वी यूज लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग द फूडस्टफ्स इट इज फाउंड टू बी हॅव द फोल ऑर्डर कॉल्ड रॅन्सिडिटी. ज्यावेळी आपण एकदा वापरून ठेवलेलं तेल, तेच तेल आपण वारंवार जर वापरत असू तर त्या जे अन्नपदार्थ आपण त्या तेलामध्ये करतो त्या अन्नपदार्थातून आपल्याला एक विशिष्ट असा वास येतो. and that's fall order which you have to get from that foodstuffs, it's because of the rancidity. कारण ते तेल जे असते ते खराब झालं असं थोडक्यात. कोणतं तेल आहे जे की वापरून आपण तसंच ठेवलंय आणि काही दिवसांनंतर आपण ते तेल परत वापरलं आणि ते तेल खराब झालं असेल. हे खराब झालंय कशावरून कळेल, इट्स बिकॉज ऑफ वी हॅव टू ईट सच फूडस्टफ्स विच मेक इन सच ऑइल that's giving or just give out a foul odor, a bad odor from that foodstuffs. It's nothing but the rancidity. If the food is cooked in such oil, its taste changes. आता काय काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतो या रॅन्सिडिटीचा. अशा प्रकारच्या तेलात तळलेले अन्नपदार्थ, केलेले अन्नपदार्थ त्यांची टेस्ट बदलते. Their taste changes, their smell changes. And when oil or ghee is left aside for a longer time or fried food is left aside for longer time, it undergoes oxidation. That's oil undergoes air oxidation and becomes rancid. आता हे कधी होते, आपण जर समजा आता एखादी वस्तू तेलात तळलेली असेल ते तेल आपण बऱ्याच काळानंतर न वापरता तसंच ठेवून दिलं आणि ते तेल काही कालांतरानं वापरलं, काही दिवसानंतर वापरलं. अशा प्रकारच्या तेलामध्ये तयार केलेल्या अन्नपदार्थाची टेस्ट बदलते, त्याची स्मेल येते आणि सगळं फक्त होते कारण त्या तेलाची झालेली असते काय, एक रिॲक्शन. कोणती, इट जस्ट ऑक्सिडेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन झाली असते त्या ठिकाणी सुद्धा, ऑक्सिडेशन. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट ऑक्सिडेशन ऑफ ऑइल, तेलाचं जे ऑक्सिडेशन झालेलं असते अँड ॲट दॅट ऑक्सिडेशन ऑफ द ऑइल the reaction takes place and due to which the foodstuffs gives the bad odor from it. At the same time we can't eat such foodstuffs whenever the oil becomes rancid. Rancidity in the foodstuff cooked in oil or ghee is prevented by using the अँटीऑक्सिडंट्स. वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्या वेगवेगळ्या अँटीऑक्सिडंट्सचा आपण वापर करतो. मग हे अँटीऑक्सिडंट्स काही लॅबोरेटरी अँटीऑक्सिडंट्स आहेत, काही नॅचरल अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्या अँटीऑक्सिडंटचा वापर करून त्या ऑइलची रॅन्सिडिटी प्रिव्हेंट केली जाते. अँड द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन reaction of foodstuffs can also slow down by storing in airtight container. तर जसं आपल्याला माहिती आहे, फ्राईड फूडस्टफ्स लाईक द चिप्स, कुरकुरे, दे आर जस्ट पॅक्ड इन एअरटाईट पॅकेट्स. आता ते एअरटाईट पॅकेट्समध्ये पॅक असतात आणि त्यांची एअरटाईट पॅकेजिंग जी असते ती एअरटाईट पॅकेजिंग कोणत्या रिॲक्शनला रिड्यूस करते किंवा स्लोज डाऊन करते, तो ऑक्सिडेशन. कारण ते अन्नपदार्थ तळलेले असतात,
ते त्यांच्यात जर एअर एंटर झाली, एअरसोबत ऑक्सिजन एंटर करतो आणि त्या तेलाची रिॲक्शन त्या ऑक्सिजनसोबत होते आणि ते रॅन्सिड होते. आणि ते होऊ नये म्हणून अन्नपदार्थ काय केले जातात, इन जनरल एअरटाईट पॅकेजिंगमध्ये पॅक केले असतात, ज्यामुळं पूर्णपणे न थांबवता काही अंशी ऑक्सिडेशनची रिॲक्शन प्रिव्हेंट केली जाते किंवा स्लो डाऊन केली जाते. सो जस्ट हिअर यू हॅव टू रिमेंबर द लास्ट कन्सेप्ट ऑफ लेसन अबाउट द रॅन्सिडिटी. हाऊ यू टू डिफाईन दॅट रॅन्सिडिटी? वेन द old leftover cooking oil used for making the foodstuffs and it is found to be have the foul odor from that foodstuffs, it's called as rancidity. Due to the rancidity, the taste and the smell of the foodstuffs changes. We can't use such oil which you have to left for longer time and then again reused. So due to the rancidity, the foodstuffs are to be not good for our health, and this happens because of one of the reaction called as oxidation reaction, and that reaction causes rancidity. So here is the end of our last concept, that is the rancidity. And at last, from the lesson we have to just completed the main part about the corrosion as well as different reactions. So if you have to any problem from this lesson, you have to ask me any question at any time.